स्वागतम एका जोरदार तालीम स्वागत करा। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय अजिंक्य ठाकर आदरणीय माजी राज्यपाल त्यांच्या समवेत उपस्थित आहेत। अर्थातच आदरणीय राजा माणिकसाहेब घराचे संपादक मुंबई आदरणीय प्राचार्य सुरेश बाबा भोसले कुलपती कृष्णा विश्वविद्यापीठ कराड या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मंचावरती शुभागमन। पुन्हा एकदा मी विनंती करायला उपस्थित असलेल्या आमच्या सर्व मित्रमंडळींना आपल्या सर्वांनी आपण सर्वांनी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी मान्यवरांचं स्वागत करूया। एका जोरदार संस्कृतीची रीत असो की सदैव तत्पराती त्याला, संस्कृतीची रीत असो की सदैव तत्पराती त्याला, कार्यसिद्धीच्या मानकऱ्यानं शब्द फुले ही स्वागताला। सुस्वागतम, शुभ स्वागतम, सुस्वागतम। यशवंत नगरी न्यूज नेटवर्क गेली 20 वर्षापूर्वीपासून नाबाद आणि अखंडपणे समाजमानाशी एकरूप झालेलं एक न्यूज नेटवर्क। तब्बल 40,000 सबस्क्रायबर आणि 2,62,00,000 प्रेक्षक संख्या पूर्ण केलेलं एकमेव नेटवर्क म्हणजे यशवंत नगरी। यशवंत विचारांचा वासा आणि संस्काराचा वारसा जपत यशाच्या शिखरावरती पोहोचलेलं प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील एक प्रतिदेशाचा उद्योग समूह। या संपूर्ण प्रवासाचे करते आणि करविते आणि हे संपूर्ण व्याप आणि व्यापाचं शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती दिलेल्या पेलेलं आहे। त्यात या समूहाचे संपादक आदरणीय श्री विकासजी भोसले सर। मोजे नागझरी सारख्या अतिदुर्गम गावातून उच्च शिक्षण पूर्ण करून पत्रकारितेचं विशेष रुची असल्यामुळे पत्रकारितेत करिअर करण्यासाठी खऱ्या अर्थाने या देशाचे द्रष्टे नेते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीला आपली कर्मभूमी मानून पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने यशाची एक एक पायरी पराक्रांत करणारे आदरणीय विकासजी भोसले साहेब। खऱ्या अर्थाने विकासजी भोसले साहेबांचं आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अर्थात अजिंक्य खासदार आदरणीय श्रीनिवासजी पाटील साहेब यांचं नातं गेल्या 20 वर्षापूर्वीपासून दृढ आहे। 2005 साली याच यशवंत नगरीच्या साप्ताहिकाचा शुभारंभ आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते झाला। हा एक सुंदर असा योगायोग। गेली 19 वर्षापूर्वीपासून यशवंत नगरीच्या माध्यमातून 19 दिवाळी अंक आणि विकासजी भोसले यांच्या लेखणीतून तब्बल 12 पुस्तकांचं प्रकाशन असा आतापर्यंत विकासजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडियाचे संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून त्यांनी धुरा सांभाळलेले आहे। अशा या अवलिया संपादकाच्या संकल्पनेतून साकार होत असलेला यशवंत नगरी सन्मान सोहळा अर्थात यशवंत नगरी न्यूज नेटवर्कच्या 20व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व अतिथीगण मान्यवर पाहुणे, आपण सर्व पुरस्कारार्थी मंडळी, त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सर्व कुटुंबीय, बहुसंख्येने उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सर्व पत्रकार बांधव, बहुसंख्येने उपस्थित असलेले आमचे समस्त ग्रामस्थ, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी निवेदक संचालक श्री दीपक साबळे सर आपणा सर्वांचं शब्दसोनाने मनस्वी स्वागत करून सर्व मान्यवरांना विनंती, आजच्या या कार्यक्रमाची शुभ सुरुवात आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून आपण या कार्यक्रमाची मुख्य सुरुवात। एक ईश्वरीय साक्षात्कार एका वातीने दुसऱ्या वातीला पेटवण्याचा आनंद, फुलण्याचा आनंद आणि पुढचा पुढचा त्यागाच्या साक्षीने जाना वया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, जाना वया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवढ्या संवेदना दमनातल्या फलवेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे, तू बुद्धी दे, तू सेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सुंदर सर्वदा दीप प्रज्वलन एक संस्कारमय सोहळा। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। दीपक ज्योती तेवत जेव्हा जिथे अज्ञान आहे, उजळून ज्या अंधार देवी वाचती वैरी नाही। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार सोहळा 2025 मध्ये मी प्राजक्ता प्रतीक भोसले आपणा सर्वांचे स्वागत करते। कृष्ण आणि कोयनेच्या संगमावर बसलेल्या कराड नदीने संत सखू समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, भारत देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान देणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्यासारख्या अनेक महान विभूतींनी आपला कृष्णकाठ पावन केला। महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी कराड नगरी म्हणजेच यशवंत नगरी, याच यशवंत नगरीमध्ये आम्ही सन 2005 साली यशवंत नगरी या नावाने साप्ताहिकाला सुरुवात केली। सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल अजिंक्य खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या हस्ते 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2005 साली यशवंत नगरीला सुरुवात झाली। संपादक विकास भोसले व स्वाती भोसले यांच्या अथक परिश्रमाने अनेक अडचणींना तोंड देत साप्ताहिक यशवंत नगरी व यशवंत नगरी न्यूज चॅनलने
20 वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला. वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी यशवंतराव चव्हाण पुरस्काराचे आयोजन केले जाते. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व पुणे अशा पश्चिम महाराष्ट्रातील 11 क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. आज महत्त्वाचा दुग्ध शर्करा योग म्हणजे यशवंत नगरी चॅनेलने 40,000 सबस्क्रायबर व 2,68,00,000 व्ह्यूअर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. यशवंत नगरीच्या द्विशतकीय यशस्वी वाटचालीस आपला सर्वांचा मोलाचा वाटा आहे. आज या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल अजिंक्य खासदार श्रीनिवास पाटील साहेब, मुंबईहून आलेले वरिष्ठ संपादक व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश बाबा भोसले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे, भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ साहेब यांच्यासह व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सन्मानार्थी व विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांचे मी यशवंत नगरीच्या वतीने स्वागत करते व माझे स्वागत प्रास्ताविक इथेच संपवतो. धन्यवाद. म्हणजे आपल्या सर्वांच्याच जोरदार टाळ्यांची अपेक्षा आहे. नाही, ओठाना जे जमत नाही ते थोडं बोलतात, ओठाना जे जमत नाही ते थोडं बोलतात, मनातील नेमक्या भावनाच्या रंगातून बोलतात, मनातील शब्द फुलाला तर मांगल्याचा गंध असतो, मनापासून स्वागत करण्यात खरंच खूप आनंद असतो. असे आपण स्वागत आहे म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान होतोय. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले दुसरे प्रमुख पाहुणे आणि राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे अध्यक्ष, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विकासजी भोसले सर यांचे मार्गदर्शक आदरणीय राजा मानेसाहेब, वरिष्ठ संपादक मुंबई यांचाही सन्मान होतोय. मी आदरणीय रोहित भोसले या मान्यवरांना विनंती करेन आपण आदरणीय मानेसरांचा सन्मान आणि स्वागत करायचं आहे. आग्रहास्तव सहवासाचे भाग्य मिळू द्या आम्हा अनंत वेळा, सहवासाचे भाग्य मिळू द्या आम्हा अनंत वेळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले दुसरे प्रमुख मान्यवर, कृष्णा विश्व विद्यापीठ कराडचे कुलपती आणि सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील आयडॉल व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले आपण उपस्थित आहात. आपलाही सन्मान होतोय. आदरणीय प्रतीकजी भोसले या मान्यवरांना विनंती आपण त्यांचा सन्मानाने या ठिकाणी स्वागत करायचं आहे. म्हणजे सर्वांच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय रामकृष्ण वेताळ साहेब आपण उपस्थित झालात. आपलाही सन्मान होतोय. सन्मानित चंद्रकांत भोसले या मान्यवरांना विनंती करेन आपण त्यांचं स्वागत आणि या ठिकाणी स्वागत सत्कार करायचा आहे. सुंदर सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब आपण उपस्थित झालात. आपलाही सन्मान होतोय. सन्माननीय राहुल काटे पाटील यांना विनंती आपण आदरणीय पाटील साहेबांचा सन्मान आणि स्वागत करायचंय. सन्माननीय राहुलजी काटे पाटील आपणास विनंती. समोर उभे असलेले आणि प्रवेशद्वारावरती उभे असलेले आमच्या सर्व मान्यवर आपल्या सर्वांना विनंती. म्हणजे कार्यक्रम आपला आहे, खुर्च्या आपल्या आहे, ज्याही ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी आपण स्थानापन्न बसून घ्या. वास्तविक आपण सर्व मंडळी सन्मानाला लायक आहात, सत्काराला लायक आहात. मंचावरील बरेच अतिथीगण आपल्या सर्वांचंच मी आपल्या सर्वांचंच शब्दसुमनाने स्वागत करीत असताना आजचा हा सुंदर सोहळा ज्यांच्या प्रायोजकत्वावरती अवलंबून आहे आणि ज्यांनी आम्हाला ओम एजन्सीज कराडचे कृष्णा कुमार ज्वेलर्स कराडचे सन्माननीय बाबूराव पवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कृष्ण कमल ज्वेलर्स कराड, सौभाग्यवती काजल रोहित भोसले या मान्यवरांना विनंती करतोय आदरणीय पवार सरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते. सौभाग्यवती काजल रोहित भोसले या मान्यवरांना विनंती. आजच्या कार्यक्रमाचे तिसरे प्रायोजक सन्माननीय समीर पाटील, नंदिनी सिल्क एक्सपोर्ट कराड यांचाही सन्मान होतोय. डॉक्टर सुनील घारगे सरांना विनंती आपण समीर पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आदरणीय सुनीलजी घारगे साहेब. आज मंडळी खऱ्या अर्थाने दुग्ध शर्करा योग आहे. 2005 साली यशवंत नगरी न्यूज नेटवर्कचा पाया आमच्या सगळ्यांचे आणि खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्याचे राजकारणातील
औदार्य, मैत्रभाव, उपक्रमशीलता, विकासाभिमुख दृष्टेपणा, लोकसंग्रहाची आस, माणसाला माणूस जोडण्याची कला, अशा असंख्य सर्वकष गुणांनी परिपूर्ण असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे साहेब तुम्ही. म्हणूनच माझं तुमच्या प्रत्येक कर्तृत्वाची वेगवेगळी बहरलेली आणि जीवनाची प्रत्येक खाणी तेवढीच मोहरलेली तुमचं व्यक्तिमत्व असं येणारा प्रत्येक दिवशी खुलणारं, प्रत्येक वाढदिवसाला नवीन क्षितिज शोधणारं अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास शुभेच्छा देणं हे आमचंच भाग्य. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या आणि शुभेच्छा देऊयात आदरणीय दादांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. ही उपाधी नियुक्ती तंतोतंत खरी ठरवणारे आदरणीय डॉक्टर सुनील घारगे, वडगाव जयराम स्वामींचे. डॉक्टर साहेबांचाही आज 50वा वाढदिवस आहे. मी विनंती करतोय सर्व मान्यवरांना, आदरणीय विकासजी भोसले साहेब यांचे बालमित्र आणि खऱ्या अर्थाने कॉलेजमधला एक लाडका सवंगडी डॉक्टर सुनील घारगे साहेब त्यांनी निकामी केला, या ठिकाणी सन्मानित केले जाते. आज यशवंतनगरीच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आमचे दैवत आणि ज्यांनी गेल्या 20 वर्षापासून माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं असं सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल आणि अजिंक्य खासदार श्रीनिवास पाटील साहेब, याचबरोबर आपल्या कृष्णा उद्योग समूहाचे सर्व याचबरोबर कृष्णा विश्वविद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश बाबा भोसले यासह उपस्थित या ठिकाणी असलेले मान्यवर, ते म्हणजे माझे गुरुवर्य की ज्यांनी मला महाराष्ट्रात पत्रकार संघटनेसाठी चांदा ते बांधा असं महाराष्ट्रभर संघटन करण्यासाठी खऱ्या अर्थाने ताकद दिली, असे वरिष्ठ संपादक आणि आमच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे मुंबईवरून आले ते सन्माननीय राजा माने साहेब, याचबरोबर आमचे मार्गदर्शक रामकृष्ण वेताळ साहेब, केरळ बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील साहेब, याचबरोबर आमच्या नागझरीचे माजी सरपंच आर फडतरे, यासह आमचे सर्व प्रायोजक अजित सांगे साहेब, याचबरोबर बाबुराव पवार आणि इथं उपस्थित असलेले सर्व सन्मानार्थी मान्यवर. खरं तर माझ्या समोर सगळे चेहरे हे माझ्या यशवंतनगरीचे दिसत आहेत. जसं मला स्टेज प्रिय आहे तसंच तुम्ही सगळे प्रिय आहात. खरं तर ज्यावेळी 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जी 24 तास, IBN लोकमत, जय महाराष्ट्र, त्यानंतर माझं ही यशवंतनगरी या सर्व नेटवर्कमध्ये काम करत असताना खरं तर सातारा जिल्ह्यातील 2,500 पेक्षा जास्त गावामध्ये प्रत्येक गावामध्ये मी बातमीच्या माध्यमातून फिरलो. अशा बातमीच्या वेळी ज्या ज्या लोकांशी संबंध आला असे अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. अगदी कोयनानगर असेल, खंडाळा असेल, महाबळेश्वर, पाचगणीवरून सुद्धा पाठीमागे लोक आलेले आहेत. या सर्वांना मी खरं तर नमन करतो आणि माझ्या प्रास्ताविकेला सुरुवात करतो. साहेब, 20 वर्षापूर्वी म्हणजे बरोबर 2005 साली आदरणीय खासदार साहेबांनी या यशवंतनगरीचं वृक्ष लावलं. खरं तर यशवंतनगरी नाव हे सुरुवातीला आपल्या लोकांना कसं तरी वाटत होतं, हे यशवंतनगरी काय, यशवंतनगरी काय, तर यशवंतराव चव्हाण साहेबांची नगरी आहे. आणि खऱ्या अर्थानं मी नेहमी प्रत्येक भाषणात सांगत असतो की मला पहिल्या भाषणात जे साहेबांनी मला सांगितलं की विकास, तू यशवंतनगरी नाव देतोय, तू 10 वेळा विचार करून हे नाव दे, कारण तुझ्या हातून कधीही कुठलंही चुकीचं गोष्ट होता कामा नये. आणि साहेबांना स्मरून आज सांगतो, साहेबांना माहिती आहे मी यशवंतनगरी ह्या नावाशी 100% प्रामाणिक राहून सकारात्मक बातम्या देण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याला आम्ही खरं उतरलो. मी खरं तर दुसरी गोष्ट सांगायची, यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार जो होता तो त्रिसूत्री विचार होता. खरं तर समाजकारण, सहकार आणि साहित्यिक. खरं तर मी स्टेजवर बसलोय, तुम्ही समोर बसलाय, ही 3 मंडळी बरोबर यशवंतराव चव्हाण साहेबांना प्रेरित असलेल्या या 3 व्यक्ती आहेत. तुम्ही बघितलं तर यशवंतराव चव्हाण साहेबांना समाजकारण हे प्रेरित होतं.
म्हणजे आदरणीय अजून खासदार श्रीनिवास पाटील. यशवंतराव चव्हाणांची दुसरी त्रिसूत्री काय होती तर सहकार. महाराष्ट्रातला सहकार वृद्धिगत झाला पाहिजे, तेच काम डॉक्टर सुरेशबाबा भोसले अविरतपणे करतायत. आणि तिसरी त्रिसूत्री चव्हाण साहेबांची काय होती तर ती होती साहित्य. या साहित्यातला सगळ्यात मोठा माणूस राजामाने साहेबांच्या रूपाने बसलेला आहे. योगायोग बघा कसा असतो. खरं तर म्हणजे हा एक सुवर्ण योग आहे. खरं तर डॉक्टर अतुल भोसले हे कार्यक्रमाला मला येतं म्हणले, काल दुपारपर्यंत खायला होतं. मात्र अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मुंबईला बोलवल्यामुळं मला काल 4 वाजता बोलवलं की मला जायला लागतंय. आणि खरं तर सुरेश बाबा सुद्धा त्यामुळे लगेच मला होकार दिला आणि काही वेळात म्हणत होता या ठिकाणी येत आहे. आणि खरं तर दुसरा पुढचा मुद्दा सांगायचा होता की गेल्या 20 वर्षात आम्ही सकारात्मक पत्रकारिता केली. फक्त साहेब पत्रकारिता केली नाही तर आज जो कार्यक्रम सुरू आहे यशवंत नगरीचा सन्मान सोहळा हा आमचा सलगपणे 15 वर्षातला हा 15वा सोहळा आहे. आणि या 15 वर्षात प्रत्येक वर्षी कार्यक्रम केलाच, मात्र इतर जे सन्मानित आहेत आतापर्यंत मी साहेब 882 लोकांना सन्मानित केलेलं आहे एकूण. आणि अजून इथून पुढे आम्ही 25 वर्ष हे अविरतपणे चालूच ठेवणार आहे. खरं तर या सर्व गोष्टीमध्ये महत्वाचं म्हणजे गोष्ट सगळ्या संस्थांनी केलेलं सहकार्य. सुरेश बाबा खरं तर तुमच्या कृष्णा उद्योग समूह असेल किंवा कलार्पण बँकेचा मी नामोल्लेख करेन. खरं तर कलार्पण बँक आहे, शिक्षण मंडळ आहे, याचबरोबर कृष्णकमल ज्वेलर्स सारखी ठामपणे आम्हाला प्रायोजक होतो. याचबरोबर ओम एजन्सीचा मला इथं उल्लेख करावा लागेल अजित सांडगे साहेबांचा. आम्ही सन्मान सोहळा सुरू केला कारण सन्मान सोहळ्याचा हा खर्च असतो. मात्र कुठलाही पुढचा विचार न करता अजित सांडगे साहेबांनी सांगितलं जोपर्यंत यशवंत नगरीचा सन्मान सोहळा आहे तोपर्यंत ट्रॉफीचा खर्च आम्ही करणार. खरं तर अजित सांडगे साहेबांच्यामुळे मी हा सोहळा आम्ही पुढे चालू शकतोय. आणि सर्व प्रायोजकांना सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. विशेष शेवटचं मला उल्लेख करायचा तो म्हणजे ज्या मातीतून मी आलो ते गाव म्हणजे नागझरी. खरं तर दुष्काळामध्ये असलेलं हे गाव. मी सर्वसामान्य शेतकरी अशिक्षित कुटुंबातील मी मुलगा आहे. माझे 93 वर्षाचे वडील समोर बसलेले आहेत. ते आजही अत्यंत चांगल्या पद्धतीने माझ्यापेक्षा जास्त चालतात आणि त्याला इतकी आवड आहे शेती सुद्धा. आणि खरं तर मानस आहे. आणि मी खरं सांगतो मी जरी पत्रकार असलो तरी मी आजही स्वतः जाऊन शेती करतो. माझे 101 गावातले लोक आलेले आहेत. त्यामुळे शेतीवर प्रेम करणारा मी माणूस आहे. मात्र दुसरा मुद्दा मी इथं उपस्थित करतो. आमच्या नागझरी गावामध्ये नागझरी ग्रामविकास संस्था म्हणून आहे. बाबा खरं तर इतकं कौतुक आहे त्यांचं. सलग 2 वर्षे ही नागझरी ग्रामविकास संस्थेचे जवळजवळ 70 ते 80 व्यक्ती जे रिटायर झालेले आहेत, जी गावाची तरुण आहेत, सगळी मंडळ आहे, ते सगळे एकत्र येतात दर रविवारी 5:30 वाजता. 5:30 ते 7:30 संपूर्ण गाव झाडून काढतात. सगळं टोटल आमचे सगळे लोक आलेले आहेत. त्यांना विशेष सन्मानित करण्याचा हा योगायोग मी साधलेला आहे. आणि या सर्व संस्थेच्या खरं तर सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी आलेलो आहे. शेवटचं 2 मिनिटं बोलतो ते म्हणजे सन्मानार्थीचं बोलल्याशिवाय मी हे करू शकत नाही. खरं तर हे पुरस्कार मी देताना मी कुठलंही नॉमिनेशन आयुष्यात कधी घेतलं नाही, घेणारे नाही. कुणाचंही जरी नॉमिनेशन आलं तरी मी त्याला फार महत्त्व देत नाही. का तर जे माझ्या दृष्टीनं जे सर्वसामान्य काम करणारे ग्राउंडवर काम करणारे आहेत त्यांच्यासाठी मी पुरस्कार घोषित करतो. हे 15 लोक आले त्यांना विचारा, त्यांना असं कधी माहित नव्हतं की त्यांना मी कधी पुरस्कार घोषित केला आणि काय केला. खरं तर ते मी थोडक्यात मी सांगतो. खरं तर डॉक्टर अनंतकुमार गुजर सर की जे प्राचार्य आहेत जयवंत इंजिनिअरिंग कॉलेजचे, याचबरोबर कलार्पण बँकेचे महाव्यवस्थापक सलीम शेख, नंतर सुभाष जाधव सर, यानंतर मालन माने की ज्यांचे आदर्श माता म्हणून ज्या सातारच्या आहेत, त्यानंतर राजेंद्र गंगाराम भोसले हे आमचेच गावचे सुपुत्र आहेत. खूप मोठा व्यवसाय की जो 13 देशामध्ये त्यांचा व्यवसाय असेल. नंतर अविनाश काशीद आमचे पत्रकार मित्र आहेत जोशी सावळीचे. दीपालीताई खोत आहे की त्यांचं खूप मोठं काम आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. ज्योती शिंदे की ज्या मळाई ग्रुपच्या मुख्याध्यापक म्हणून काम करतात आदर्श विद्यालयाच्या. यानंतर शुभम यादव खूप स्पार्क आहे त्या पोराकडे खरं तर शेतीतला आणि प्रचंड मेहनती आणि मोठं काम करतोय तो. यानंतर प्रमोद देशमाने की जे सहकार क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात मोठं काम आहे त्यांचं. नंतर संग्राम पवार आदर्श सरपंच म्हणून काम करतात वाघावचे. यानंतर दत्तात्रय पवार की जे DCC बँकेत विकास अधिकारी म्हणून काम करत आहेत.
सौ सविता राऊत आमच्या गावच्या शेजारीचे आर्वी गावच्या त्या लोकनियुक्त सरपंच आहेत. खूप चांगलं काम आहे. 50 कोटीची कामं त्यांनी गावामध्ये आणलेली आहेत. यानंतर अशोक गुरव सर आणि दत्तात्रय घाडगे की जे आमचे पत्रकार मित्र आहेत. मी शेवटी फक्त 30 सेकंदात एवढं सांगतो. मी एक स्वार्थ साधला बरं का सुरेश बाबा, एक स्वार्थ असा साधला की अशोक गुरव म्हणून माझे शिक्षक होते 10वीला आणि मी सामान्य विद्यार्थी. खरं तर बीजगणितामध्ये मला काही कळत नव्हतं. मात्र माझ्या ह्या अशोक गुरव सरांनी मला जवळ घेतलं आणि इतकं चांगलं शिकवलं मित्राप्रमाणे की ते त्या सरांना सन्मानित मला करायचं होतं. कोयनानगरचे त्यांच्या मंडळी सरपंच माझे सरपंच होते आता कोयना वसाच्या. आणि असे माझ्या गुरु मी शिष्य म्हणून गुरुला पुरस्कार जाहीर करण्याएवढा मी मोठा नाही. मात्र एक सन्मान करण्याचा हा योग आला. त्याबद्दल मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करून माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार सोहळा 2025 या संयुक्तिक कार्यक्रमासाठी व्यासपीठावर खास उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते, राजकारणातले धुरंधर व्यक्तिमत्व आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब, दुसरे एक सहकार आणि राजकारणाचं धुरंधर नेतृत्व आमच्या सगळ्यांचे नेते सन्माननीय सुरेश बाबा भोसले, पत्रकारितेचा धुरंधर सन्माननीय राजा माने साहेब, आमचे सहकारी मित्र कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय प्रकाशदादा पाटील, आता ज्यांचं आगमन झालं कराड उत्तरचे नेते आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय भीमरावबाबा पाटील, नागझरीचे माजी सरपंच सन्माननीय तात्या मामा आणि हा ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आमचे सहकारी पत्रकार क्षेत्रातले अभ्यासक आणि सर्वसामान्यांना एकत्रित करणारे एक व्यक्तिमत्व यांनी आताच मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी विकासराव भोसले, त्यांच्या सुविद्य पत्नी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व उद्योजक, समोर उपस्थित असलेले या पुरस्काराचे सर्व सन्मानार्थी, समोर उपस्थित असलेले सर्व कराड तालुका सातारा जिल्ह्यातले सर्व ज्येष्ठ नागरिक, युवक, माता भगिनी, पत्रकार बांधव, प्रथमतः ज्यांना आज राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुरस्कार दिला जातो अशा सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं यशवंत नगरी सारखा चॅनल किंवा यशवंत नगरी सारखं दैनिक गेली 20 वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्राच्या पटलावरती अतिशय सुंदर असं पत्रकारितेच्या माध्यमातून काम करत आणि गेले 15 वर्ष समाजातल्या विविध घटकातील अनेक लोकांना पुरस्काराचं सन्मानित करते. त्याबद्दल यशवंत नगरी आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. सामान्य कुटुंबातील एका शेतकऱ्याचा मुलगा कोरेगाव तालुक्यातून कराड सारख्या शहरामध्ये वास्तव्यास येऊन या ठिकाणी कृष्णा कोयनेच्या संगमावरती आपल्या बुद्धी कौशल्यावरती समाजामध्ये, राजकारणामध्ये काम करत असणाऱ्या अनेक व्यक्तींना, उद्योगधंद्यामध्ये काम करत असलेल्या अनेक व्यक्तींना एकत्रित करून समाजामध्ये असणाऱ्या अनेक घटकांना एकत्रित करून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजामध्ये ठसा उमटवण्याचं काम आदरणीय विकासजी भोसले साहेबांच्या माध्यमातून केलं जातं. नागझरी सारखं गाव हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये असणारं गाव
आजही ते गाव दुष्काळाला सामना करणारं गाव, परंतु त्या गावाचं कौतुक करावं वाटतं. विकासराव सारखा एक हरवणारी कार्यकर्ता त्या गावामध्ये जन्माला आला आणि त्या गावामध्ये अनेक युवक दुष्काळाचा सामना करून देश सेवा असेल, समाजसेवा असेल, उद्योग क्षेत्रामध्ये अनेक पटलावरती काम करतात. अशा गावातला एक युवक पत्रकारितेमध्ये सुद्धा अतिशय सुंदरपणे डिजिटल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडियामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पत्रकारितेच्या समोर स्पर्धेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रिंट मीडियामध्ये अनेक मोठे पत्रकार किंवा अनेक मोठ्या दैनिक या ठिकाणी काम करतात. डिजिटल मीडियामध्ये अनेक मोठे मोठे चॅनल देशभर, महाराष्ट्रभर काम करत आहेत. त्याचबरोबर युट्यूबर सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये स्पर्धेच्या वातावरणामध्ये आपला एक डिजिटल चॅनेल आणि प्रिंट मीडिया सारखा एक आपलं वर्तमानपत्र आजच्या युगामध्ये या स्पर्धेमध्ये टिकून ठेवणं हे खऱ्या अर्थानं जोखमीचं काम आहे. परंतु विकासरावांच्या सारखा एक हुशार व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती ही सगळी स्पर्धा पेलवून समाजातल्या सर्व घटकाला एकत्रित करून समाजातल्या अनेक गोष्टी समाजापुढे मांडण्याचं काम धाडसानं करतायत. हे खऱ्या अर्थानं त्यांच्या कर्तृत्वाचं एक यशस्वी गमत आहे. आता त्या ठिकाणी आदरणीय कराड उत्तरचे दमदार आमदार सन्माननीय मनोज दादा आलेले, त्यांचंही मनापासूनच या ठिकाणी स्वागत करतो. आज या ठिकाणी विकासरावांनी समाजकारण, राजकारण आणि सहकार क्षेत्रातले एक धुरंधर व्यक्तिमत्व असणारे सर्व मंडळी या ठिकाणी बोलवलेले. त्याचबरोबर पत्रकार क्षेत्रातले एक प्रमुख आज या ठिकाणी या पुरस्कार सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी बोलवलेलं. विकासराव, तुमचं कौतुक करावं वाटेल, कारण आपण ज्यांना तुम्ही सन्मानित करता ही सगळी कराड तालुका किंबहुना सातारा जिल्ह्यातली त्यांच्या विविध क्षेत्रामध्ये स्वतःच्या पायावरती समाजाची सेवा, देश सेवा करण्याचं काम ही समोरची मंडळी करतायत. कधीतरी कुणीतरी त्यांचा सन्मान करावा, परंतु याचा योग बरोबर अचूक तुम्ही यशवंत नगरीच्या माध्यमातून टिकला. त्याबद्दल मी तुमचं मनापासूनच अभिनंदन करतो. आज या ठिकाणी यशवंत नगरीचं खास कौतुक करावं वाटतं, कारण माझ्यासारखा एक शेतकऱ्याचा मुलगा किंबहुना त्यांचा एक चॅनल सुद्धा आहे. याच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम विकासरावांच्या माध्यमातून गेली 10-12 वर्ष आमच्यासाठी केलं जात आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून असेल किंबहुना डिजिटल मीडियाच्या माध्यमातून समाजातले चांगले घटक उचलून त्यांना समाजाच्या पुढे कसं उभं करावं, त्यांना कशी प्रसिद्धी मिळवून द्यावं, याचं खरं उदाहरण जर कुणाकडे असेल तर ते आदरणीय विकासरावांच्याकडे आहे. आज या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय सुरेश बाबाई आपल्याला अतिशय सुंदरपणे मार्गदर्शन करणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. परंतु या ठिकाणी आम्हा सगळ्यांना बोलवलं, समाजातल्या सर्व घटकांचा मान सन्मान आपण यशवंत नगरीच्या माध्यमातून केला. आमचाही यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला. त्याबद्दल पुनश्च एकदा यशवंत नगरी आणि खास करून विकासराव आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचं मनापासूनच धन्यवाद त्यांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्यांचा सन्मान होतो. या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित असलेले आमच्या कोरेगाव तालुक्याचे लोक सातारा जिल्हा सोशल मीडियाचे अध्यक्ष सातारा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष आणि सन्मान होतो सर्वांचा सन्मान मंडळी पुणे आपण कारण उत्तर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वती गेली 20 वर्षाहून अधिक काळ करतात आमदार साहेबांच्या आणि घोरपडे कुटुंबियांच्या अडचणीच्या काळात देखील आपण खंबीर मित्र म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला. आपले पिताश्री हरिभक्त परायण गुलाबराव गाडगे आणि मातोश्री नर्मदाताई यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक विचाराने आपण जीवनात सकारात्मक दृष्टीने यशस्वी वाटचाल करीत आहात. आपल्या आयुष्यात अनेक वादळी आली मात्र आपल्या पत्नी आपली मुले कुटुंबियांच्या व घोरपडे कुटुंबियांच्या पाठबळामुळे अनंत अडचणीवरती आपण यशस्वी ही मात करत आहात. आपण मैत्री जपणारे मित्र तर आहातच मात्र पत्रकारिता क्षेत्रात आपण जिल्ह्यात उत्कृष्ट काम करत आहात. आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आपल्याला सन्मानित करीत असताना आम्हाला अत्यानंद होतोय. एकदा जोरदार टाळी. अर्थातच अंजन कुमार घाडगे मान्यवरांच्या शुभाचे आम्ही आपल्याला सन्मानित करत असताना हे मानपत्र प्रदान करतोय. आदरणीय मनोजदादा घोरपडे आमदार मनोजदादा घोरपडे यांचे श्रीय सहाय्यक आदरणीय अंजन कुमार घाडगे यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते. एकदा जोरदार टाळी मंडळी. यानंतर यशवंत नगरी साप्ताहिक 20वा वर्धापन दिन विशेषांक 2025 या अंकाचं प्रकाशनही या सर्व मान्यवरांच्या शुभार्थे आम्ही या ठिकाणी संयोजित करतोय. टाळ्या याचे साक्षीदार ज्याची देही याची डोळा असा हा सुंदर सोहळा आता यशवंत नगरी उद्योग समूहाचा धन्यवाद. यानंतर करार उत्तर या ठिकाणी आपण सर्वच साजरा करतोय. खरं तर यशवंत नगरीच्या माझ्या माहितीप्रमाणे हा 5वा वर्धापन दिन असेल. नाही मी येतोय प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर आहे. सातारला प्रीती हॉटेलला सुद्धा आपण मला वाटतं गेल्या वर्षी आणि त्यासाठी कायमच म्हणजे या कार्यक्रमामध्ये आपले गाड्यांचे मार्गदर्शक माननीय माजी खासदार श्रीनिवासी पाटील साहेब या कार्यक्रमाला माझ्या माहितीप्रमाणे कायमच हजर असतात. त्यामुळं त्यांचंही मार्गदर्शन कायम ऐकण्याचा लाभ येत असतोय. आज या कार्यक्रमाला आवर्जून सुरेश बाबा भोसले हे सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहेत. तसंच ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्णजी वेताळ साहेब हे या ठिकाणी आज उपस्थित आहेत. मार्केट कमिटीचे चेअरमन प्रकाश पाटील दादा तसंच आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी सभापती भीमराव काका पाटील. आज या ठिकाणी आपण सर्वच यशवंत नगरीवर आणि या ठिकाणी आमच्या भोसले साहेबांच्यावर सगळेजण आपण प्रेम करतो. खरं तर परवा दिवशी नागझरीमध्ये कार्यक्रम झाला त्यावेळेला मी सांगितलं की या नागझरी गावामध्ये माझे 2च ओळखीचे विकास होते. त्यामध्ये एक विकास भोसले पत्रकार आणि एक संपादक तसंच विकास भोसले सचिव आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेलो. हे अशा पद्धतीनं एक अतिशय चांगले मित्र अतिशय चांगले पत्रकार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय चांगला समाजसेवक म्हणून त्याने आपल्या या कारकिर्दीमध्ये काम केलेलं आहे. आज आपले जे काही मोठे पेपर्स आहेत त्यामध्ये जे वेलनोन मंडळी आहेत त्यांना अगदी इझिली फुटेज मिळत असते किंवा त्या पद्धतीनं प्रसिद्धी मिळत असते. परंतु सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्याचं सामाजिक काम करणाऱ्या कामात ज्यांनी काम करतात त्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी जगासमोर आणण्याचं काम या ठिकाणी या यशवंत नगरीच्या माध्यमातून आजपर्यंत विकासरावजी भोसले यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आज समोर जे बसलेले
या ठिकाणी सर्व पुरस्कार प्राप्त मंडळ आहेत. या ठिकाणी पत्रकार क्षेत्रामधली काही मंडळ आहेत, या ठिकाणी शेतीमधील काही मंडळ आहेत, सामाजिक कामामधील काही मंडळ आहेत, महिला सक्षमीकरणासाठी काम करणारी मंडळ आहेत. आत्ताच मला बाहेर या ठिकाणी आपले काही व्यापारी मंडळी सुद्धा भेटली आणि या कार्यक्रमासाठी आलो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि माझ्या माहितीप्रमाणे माझ्याबरोबर अंजन कुमार घाडगे असतात. ती फील्ड तर तुम्ही कधीच ओपन केलं नव्हतं, पण या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना सुद्धा आपण पुरस्कार दिला आणि समाजासाठी जी माणसं झटत असतात त्यांना या ठिकाणी समाजासमोर आणण्याचं, त्यांचं काम समाजासमोर आणण्याचं आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचं काम या ठिकाणी आपण यशवंत नगरीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे. आणि त्यामागे बाकीचा काही हेतू नसतो. जे समाजामध्ये चांगलं घडते त्याला चांगलं मानण्याची या ठिकाणी ताकद आपल्याकडे आहे. ज्या ठिकाणी चुकीचं चाललंय त्यावर 100% आपण चुकीचं अशा पद्धतीनं सुद्धा समाजासमोर प्रेझेंट करत असतात आणि खऱ्या अर्थानं एक आदर्श पत्रकारिता या माध्यमातून आपल्याला जगासमोर आलेली पाहायला मिळते. आज माझा नाही म्हटलं तरी जवळपास 10-11 वर्षापूर्वीपासून आपला संपर्क आहे. अतिशय गुणवान अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आणि आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे. आणि या माध्यमातून दोन्ही प्रिंट मीडियामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण काम करताय, त्याच पद्धतीनं डिजिटल मीडियामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी आपल्या माध्यमातून होतंय आणि याची दखल येणाऱ्या काळामध्ये 100% या राज्य लेवलला, देश लेवलला घेतले जाईल अशा पद्धतीच्या आज आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय श्री शिवाजी पाटील साहेब, माननीय मनोजदादा गोरपडे साहेब, माननीय राजा माने सर, माननीय रामकृष्ण देसाई, माननीय प्रकाश पाटील, माननीय बाबुराव पवार, माननीय विकासराव भोसले, स्वाती भोसले, बंधुआनी खरी. आज यशवंत नागरीचा हा पुरस्कार सोहळा होत असताना सुरुवातीलाच मी राजा माने सर यांनी जो डिजिटल मीडियाची सुरुवात केली 20 वर्षापूर्वी त्याचे प्रवर्तक आहेत असं म्हणूया आपण डिजिटल मीडियाचे. पण त्याच्यापेक्षाही त्यांचं फार मोठं कार्य जे आहे ते माणसं घडवण्यामध्ये आहे. मला आत्ता सांगण्यात आलं की जिथं पत्रकार आहेत जे झालेले आहेत त्यांना राजा माने सरांचा कुठं ना कुठं त्यांच्या विचारांचा स्पर्श, त्यांना त्यांचं मार्गदर्शन हे झालेलं आहे. आणि अशातूनच आपल्याला संभाजीराव थोरात किंवा आपले सचिव विकास भोसले याच्यासारखे पत्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आता पत्रकारिता जर म्हटलं तर आज एक वेगळ्याच म्हणजे व्यासपीठावर आहे असं म्हणूया किंवा एका ट्रान्झिशन पिरियडमध्ये पत्रकारिता. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे त्याच्यात की पूर्वी आम्ही बघत होतो की फक्त प्रिंट मीडिया होता, पण प्रिंट मीडियाची ऑथेंटिसिटी, रिलायबिलिटी, त्याच्याबद्दलचा जो विश्वास होता तो प्रचंड होता. आणि पूर्वीसारखे पेपर्स असतील, टाइम्स ऑफ इंडिया असेल, हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, एखादी बातमी छापून आली तर ते सरकार सुद्धा हलवू शकत होते. आज ही परिस्थिती राहिली. पत्रकारिता एवढा मोठा समाजावर पकड होती, इन्फ्लुअन्स होता, तो आज आपल्याला कमी झालेला दिसतो. आणि याचा खरं म्हणजे आज पत्रकारिताचा विचार करताना हा विचार केला पाहिजे की असं घडत असताना सगळ्यात माझं असं मत आहे की माणसाला सगळ्यात जास्त इन्फ्लुअन्स कोण करतो? एक व्यक्ती म्हणून तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा आई वडील इन्फ्लुअन्स करतात, त्याच्यानंतर शाळेत गेल्यानंतर शिक्षक इन्फ्लुअन्स करतात. तो स्वतः त्याच्या अनुभवातनं तो
होत असतो, एक्सपिरियन्स घेत असतो. परंतु मीडिया हा एक मास इन्फ्लुएन्सर आहे. मास इन्फ्लुएन्सर आहे. सगळ्या समाजाला एका वेळेला इन्फ्लुएन्स करू शकतो असा हा मीडिया आहे. म्हणजे तेवढी मीडियामध्ये ताकद आहे. परंतु आज ह्या ट्रान्झिशन पिरियडमध्ये विश्वासार्हता असं म्हणायला हरकत नाही की काही प्रमाणामध्ये आपण गमावलेली आहे. हे पुन्हा आणता येईल. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल असा झालेला आहे की सुरुवातीला तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला प्रिंट मीडिया होता, तुम्हाला तज्ञाच्या भाषेत सांगायचं झालं तर असं आहे की जे आपले स्पेशल सेन्सेस आहेत, आपण ऐकतो, आपण डोळ्यांनी पाहतो, जे ऐकतो ते लवकर विसरून जातं. त्याचं कारण एकच आहे की जे आम्ही त्याला जी नर्व आहे, जी आपल्याला वेस्टिब्युलो कॉक्लिअर जी आपल्याला ऐकण्याचं हे करते, त्याच्यामध्ये मेंदूमध्ये फार थोडा भाग दिलेला आहे त्याच्यासाठी. परंतु जे बघतो आपण त्याला संपूर्ण अर्धा मेंदू नुसतं त्या ऑप्टिकल एरिया, निम्मा अर्धा मेंदू त्या ऑप्टिकल ह्याच्यामध्ये झोनमध्ये आहे. म्हणजे सगळ्यात जास्त इन्फ्लुअन्स ते बघण्यात होतो. आणि म्हणून जे आपण बघतो डोळ्यांनी ते आपण विसरत नाही लवकर, जे आपण ऐकतो ते आपण लवकर विसरत. याला कारण शास्त्रीय कारण आहे कशापेक्षाही जास्त. आणि मग त्या वेळेला प्रिंट मीडियापासून इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत आपण पहिलं ट्रान्झिशन इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये झालं. आणि इलेक्ट्रॉनिक मीडियापासून म्हणजे आता आपण सोशल मीडियावर आलो, तुमच्या डिजिटल मीडियावर आलो. आता फरक एवढाच झाला आहे की डिजिटल मीडियाला कुठलंही नियंत्रण नाही. डिजिटल मीडियाला कुठली ऑथेंटिसिटी नाही, रिलायबिलिटी नाही, त्याला चौकटच नाही आहे की ज्याच्यामध्ये आता कुठलं खरं समजायचं, कुठलं खोटं समजायचं. आणि मला वाटतं श्रीनिवास पाटील साहेब आहेत, राजा माने सरांनी आता ही मोहीम हाती घ्यायला पाहिजे की ह्याला विश्वासार्हता आणणं, त्याचे काहीतरी क्रायटेरिया तुम्हाला तयार करता येतील, सरकारकडे जाता येईल, रूल्स ऑफ कंडक्ट तयार करता येईल, रिव्हर्स रिट्रीगल करता येईल, हे सगळं करता येईल. आणि एक चौकट करता येईल की ज्याच्यात जे क्वालिफाईड हे आहे, जे मीडिया चालवतात, जे चॅनल चालवतात, हे रजिस्टर होतील. आणि लगेच लोकांना लक्षात येईल की हे रजिस्टर्ड चॅनल आहे, यांची बातमी असेल, हे खरी समजायला काही हरकत नाही, ही ऑथेंटिसिटी आहे. हे कधीतरी होणं गरजेचं आहे. तर आता सोशल मीडिया म्हणजे त्याला आता काय म्हणायचं, ते दिशा नसणारी काही कुठल्याही शिकवलं जातं आणि म्हणून ॲक्सिडेंट जास्त होतात, असंही झालेलं आहे त्याचं. मग हा विचार आता एक वेळ आता असलेली की हा विचार केला पाहिजे. पाटील साहेबांना ते अनेक ज्यांना अनुभव आहे, आपण दररोज पाहतो हे घडत आहे. आणि ह्याच्यात निश्चित माझी खात्री आहे की आपल्याला ज्या पुढं चाललेलं आहे, त्या पुढं चाललेल्या जगामध्ये या टेक्नॉलॉजीचा वापर झाला पाहिजे. त्याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये करतो. पण हे करत असताना सगळ्यात त्याचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं त्याच्यावर नियंत्रण सुद्धा असणं गरजेचं आहे. आज आपण पुरस्कार सोहळा घेतलाय, या अनसीन हिरोज आहे, ज्यांना ज्यांना तुम्ही आज पुरस्कार दिलाय, आपल्यालाही माहिती आहे, पण ते काम करताय. यांना पुरस्कार देणं फार महत्त्वाचं आहे. हे जे आहेत लोक, आपण जे ज्यांना पुरस्कार मिळणार आहे, हे मला जर विचारलं तर हे नेशन बिल्डर आहे. आपण आपलं काम चांगलं ज्यावेळेला करतो, कुठेही तुम्ही DCC बँकेत आहे, नगरपालिकेत असाल, कुठेही शासकीय याच्यात असाल, दुसऱ्यांसाठी काम करताय, त्यावेळेला तुमचं नॅशनल कॉन्ट्रीब्युशन होत आहे. म्हणजे एवढा मोठा रोल तुम्ही करताय. म्हणून या पुरस्काराला महत्त्व आहे की ज्याच्यामध्ये त्यांना प्रोत्साहन मिळतं, पण आम्हाला सगळ्यांना त्याच्यातलं इन्स्पिरेशन मिळतं की इथं आपल्यामध्ये असे अनेक लोक आहेत की हे सगळ्या समाजासाठी काम करत आहेत. आणि म्हणून हा अतिशय चांगला उपक्रम आज आपल्या संस्थेमार्फत होत आहे. असाच हा पुढं चालू राहावा. आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो.
आणि असेच तुमच्या हातून असंच चांगलं काम होत राहावं ही इच्छा व्यक्त करतो. आणि यशवंत नागरी या संस्थेला अनेक सामाजिक कार्य सुद्धा आपण करत आहात. हे सुद्धा अनसीन आहे, तुमची याच्यात पब्लिसिटी नाही. तुम्ही पत्रिका चालवत असाल पण सामाजिक कार्याची पब्लिसिटी आपण करत नाही, ही घ्यायला सुद्धा नव्हतं. कारण ते आपल्याला कार्य करायचं आहे म्हणून आपण करतो. यशवंतराव चव्हाणांच्या विचारानं करतो. हाही बॅकग्राऊंड आपल्याला सांगितलेला आहे. आणि असंच आपलं कार्य इथून पुढे चांगलं होत राहावं एवढी इच्छा व्यक्त करतो. आणि मला बोलवल्याबद्दल आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सातारा जिल्हाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्राचं भूषण ज्यांना मानलं जातं असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्रीनिवास दादा पाटील साहेब, ज्यांनी आत्ता पत्रकारितेबद्दलची त्यांची परखड मतं आपल्यापुढं मांडली. सहकार, वैद्यकीय क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारे आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा, आमदार मनोज दादा, त्याचबरोबर आमचे मित्र वेताळ साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमच्या डिजिटल मीडिया सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष पवार, त्याचबरोबर आमच्या डिजिटल मीडियाचे राज्याचे पदाधिकारी तेजस राऊत, माझे मित्र आणि सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेला नवा आयाम देणारे संभाजी थोरात, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विकास भोसलेचे वडील आदरणीय काका, या कार्यक्रमाला घडवून आणण्यासाठी ज्यांनी कमालीचे परिश्रम घेतले असे यशवंत नगरीची संपूर्ण टीम, विकास भोसलेचे मित्र आणि विकास भोसलेच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत ज्यांनी खंबीरपणे साथ देऊन गेल्या 25 वर्षात विकास कधी थांबू नये यासाठी हाडाची काढं केली अशा आमच्या वहिनी आदरणीय स्वातीताई, ज्यांचा गौरव होणार आहे आता, ते सर्व पुरस्कारची बंधू आणि भगिनींनो, खरंच म्हणजे यशवंत नगरी नावाचं पावित्र्य राखण्यासाठी एखादा पत्रकार कशा पद्धतीनं वाटचाल करतो हे जर पाहायचं असेल तर ग्रामीण महाराष्ट्रातल्या कराडमधल्या विकास भोसलेच्या गेल्या 20-25 वर्षाच्या पत्रकारितेकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. की बाबा यशवंतरावजी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत आणि त्यांच्या नावाचा वापर करणारं किंवा त्यांच्या नावाला सलाम करणारं टायटल घेऊन मी पत्रकारिता करतोय या भावनेनं अत्यंत प्रतिकूल परिस्थिती. विकासने आपल्या भाषणात सांगितलं की आजही मी शेती करतो. बऱ्याच वेळा मी ज्यावेळेस फोन करतो त्यावेळी तो कुठंतरी पाणी तरी देत असेल, कुठंतरी खंदक तरी असेल, अशा पद्धतीचं काम पत्रकारितेत 25 वर्षाची वाटचाल करून यशस्वी झाल्यानंतरही आपले पाय घट्ट जमिनीत रोवणारा आमचा मित्र म्हणून आम्ही सर्वजण विकास भोसले यांच्याकडे पाहतोय. आजच्या या 20व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी विकास भोसले परिवार आणि त्यांच्या टीमला राज्यातल्या तमाम पत्रकारांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. या शुभेच्छा देत असताना मला हेही सांगितलं पाहिजे की पत्रकारितेबद्दल, पत्रकारिता म्हटलं की प्रत्येक माणूस म्हणजे 4 बुकं शिकलेला असो अथवा
राजकारणातल्या समाजकारणातल्या कुठल्याही उच्च पदावर असो, तो पहिली अपेक्षा हे करतो की पत्रकारांनी बॅलन्स ठेवला पाहिजे. ही अपेक्षा रास्त आहे, परंतु कधीही कुणीही गाव पातळीवरचा पत्रकार असो अथवा देश पातळीवरचा पत्रकार असो, त्याचा बँक बॅलन्स आहे का असा कधीही प्रश्न समाजानं पत्रकाराला विचारल्याचं माझ्या ऐकिवात नाही. सदैव नील बॅलन्स असणारी जमात म्हणजे पत्रकार आहे, हे देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. बाबा बोलले, सुरेश बाबांनी जी खंत व्यक्त केली त्याच्याशी मी सहमत आहे. खरंच आज जगाच्या, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या पत्रकारितेतील ट्रान्सफॉर्मेशन पिरियड चालू आहे. हा ट्रान्सफॉर्मेशन पिरियड हा मल्टीमीडियाच्या दिशेनं, की बाबांनी सांगितलं की प्रिंट मीडियामध्ये आलेले 4 शब्द त्याच्याबद्दल विश्वासार्हता वाटायची, त्याचा खरेपणा तपासावा असं वाटत नसायचं. वाचल्या ते आपण सत्यच आहे म्हणून स्वीकारायचो. परंतु आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्याचं कारण असं की मल्टीमीडियानं आज जगावर ताबा मिळवलेला आहे. मल्टीमीडियामध्ये त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आला, प्रिंट मीडिया आला, डिजिटल मीडिया आला, रेडिओ आला आणि आता AIच्या माध्यमातून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जो नवा चेहरा घेऊन मीडिया येत्या 1-2 वर्षात येतोय, या सगळ्या मीडियानं एकूणच पत्रकारितेवर ताबा मिळवलेला आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्राला दिशा देण्यासाठी फक्त पत्रकारांनीच नाही तर मनोज दादा, महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांनी, राजकारणातल्या दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या पुढाऱ्यांनी शासन दरबारी आवाज उठवण्याची गरज आहे. आवाज कधी उठवला जातो? ज्यावेळी डिजिटल मीडियाचा एखादा पत्रकार आपल्या विरोधात काहीतरी करतो, चुकीचं करतो, त्याने चुकीचंच केलेलं असेल, आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. पण तो जे चुकीचं करतोय ते चुकीचं करू नये यासाठी काहीतरी नियम करा. शासन करते म्हणून तुम्ही करा, राजकारणी म्हणून तसे नियम करण्यासाठी शासनाला तुम्ही भाग पाडा. आणि ते भाग पाडण्यासाठी म्हणून आम्ही सगळे पत्रकार, जुन्या पिढीतले, नव्या पिढीतले, येऊ घातलेले सगळे पत्रकार आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. परंतु केवळ डिजिटल मीडिया हा दिशाहीन आहे. केवळ डिजिटल मीडियाला पत्रकारितेची मूल्य ही राहिलेलीच नाही आणि त्यात काम करणारा पत्रकार म्हणजे बाद, अशा प्रकारचं मत कृपया करून देऊ नका. याच्यामध्ये जीव ओतून काम करणारी मंडळी आज आहे. मला म्हणजे दुर्दैवी संकट आहेत समाजावरची, परंतु ती संकट महाराष्ट्रापुढं पहिल्यांदा, मग ते ज्याचे महामोर्चे निघाले महाराष्ट्रात, त्या महामोर्चाला पहिल्यांदा वाचा फोडण्याचं काम डिजिटल मीडियाने केलं. पहिल्यांदा सोशल मीडियावर त्या बातम्या फिरल्या आणि त्यानंतर प्रस्थापित आणि ज्याला आपण मुख्य प्रवाहातला मीडिया म्हणतो तो मीडिया जागा झाला. तीच परिस्थिती बीडच्या सध्या गाजत असलेल्या प्रकरणाबद्दल देखील झालेली आहे. अगोदर डिजिटल मीडियाने ही प्रकरणांना वाचा फोडली आणि मग समाज जागा व्हायला सुरुवात झाली. मी या गोष्टी एवढ्यासाठी सांगतोय, मी कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन डिजिटल मीडियाचा एक राज्याचा अध्यक्ष म्हणून करणार नाही. परंतु याला फक्त दोष देऊ नका, कान धरा, त्याच्यासाठी नियम करा, कायदे करा, अशी मागणी या व्यासपीठाच्या माध्यमातून मी करतो. आणि सुरेश बाबांना आश्वासन देतो की तुमच्या जिल्ह्याचा हा पट्टा विकास आम्ही राज्य पातळीवरच्या आमच्या संघटनात्मक बांधणीत घेतलेला आहे. आज आम्ही राज्यात आमचे 15,000हून अधिक सदस्य आहेत.
सांधा ते बांधा आणि ज्याला आपण रीच म्हणू की आमच्या सर्व सदस्यांच्या बातमीचा रीच हा 6 कोटींहून अधिक आहे, की जो पत्रकार तुमच्या गावचा 40,000 सबस्क्रायबर जमवतो, 2 कोटीच्या आसपास लोक ज्याला पाहतात, ज्यांनी दिलेलं चॅनल ते पाहतात, ही शक्ती आम्ही राज्यात मोठी करत असताना विकास सारखी गावोगावची डिजिटल मीडियाची मंडळी राज्यात एकत्र करून जो मीडिया श्रीनिवास पाटील दादांना अपेक्षित आहे, जो मीडिया सुरेश बाबांना अपेक्षित आहे आणि जो मीडिया या ठिकाणी ज्यांचा गौरव की ज्यांचा उल्लेख किंवा तुम्ही पॉवर ऑफ नेशन आहात, जे पुरस्कार ज्यांना दिला जाणार आहे असा सुरेश बाबांनी उल्लेख केला, त्या सर्वांना आपला मीडिया वाटेल अशा पद्धतीचं रूप देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू. मला खात्री आहे की आपण सर्वजण आमच्या पाठीशी उभं राहत असताना विकासला जे बळ गेल्या 20 वर्षापासून आपण दिलेलं आहे ते बळ कायम राखाल, कारण ते बळ तुम्ही चुकीच्या ठिकाणी देत नाही, तर पत्रकारितेची मूल्य सांभाळत असतानाच स्वच्छता दूतापासून आपल्या गावातल्या चांगलं काम करणाऱ्या माणसाला न विसरणाऱ्या एका पत्रकाराच्या पाठीशी उभं करत आहात, याबद्दल मी परत एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय डॉक्टर आमदार अतुल बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आपण महाविद्यालयाचे उत्कृष्ट आणि गुणवत्तादर्शक काम करत आहात. महाविद्यालय शिक्षण अभियांत्रिकी महाविद्यालय कराड, PhDचे शिक्षण अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी पूर्ण होऊन गेली 28 वर्षाचा अनुभव आपल्या पाठीशी आहे. आपण शेकडो शिक्षक PhDचे मार्गदर्शक म्हणून काम करत आहात. आपल्या मार्गदर्शनाखाली 2 विद्यार्थ्यांनी PhD प्राप्त केलेली आहे. एवढं शिक्षण क्षेत्रातील भव्य दिव्य काम, या कामाची दखल घेऊन आज आम्ही आपल्याला सन्मानित करीत आहोत. राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण शिक्षण रत्न पुरस्कार 2025 एका जोरदार टाळी आदरणीय गुजर सरांच्यासाठी. यानंतर राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण सहकार गुणवंत अधिकारी पुरस्कार 2025 आदरणीय सलीम नूर मोहम्मद शेख. पुरस्कारार्थींना विनंती, आपल्या कुटुंबियासमवेत आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचे आहे. आदरणीय शेख सर, महाव्यवस्थापक दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड, कराडच्या प्रतिसंगमावर स्थापन झालेल्या 109 वर्षाची दैदिप्यमान परंपरा असलेल्या सहकार आणि बँकिंग क्षेत्रात अव्वल स्थान असलेल्या दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वाटचालीत गेल्या 2 दशकांहून अधिक काळ आपण सेवा अतिशय नम्रपणे करत आहात. 1993 साली कराड अर्बन बँकेच्या सेवेत लिपिक म्हणून रुजू झालात आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने अधिकारी, शाखा व्यवस्थापक आणि वित्त महाव्यवस्थापक या मोठा प्रवास आपण बँकेच्या माध्यमातून पूर्ण करत आहात. निश्चित आपण सहकार क्षेत्रातील एक गुणवंत अधिकारी म्हणून नावारूपास आलेला आहात आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण सहकार गुणवंत अधिकारी पुरस्कार 2025 यांनी आम्ही आपल्याला सन्मानित करतोय. यानंतर राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण शिक्षण गौरव पुरस्कार 2025 आदरणीय सुभाष दत्तात्रय जाधव, मुक्काम पोस्ट अंगापूर वंदन, तालुका जिल्हा सातारा आणि मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कठापूर, तालुका कोरेगाव. राज्यातील शिक्षकांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यातील अंगापूर वंदन या गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील आपला जन्म. जागतिक कृषी दिन म्हणजे 1 जुलै 1967 साली आपला जन्मदिवस, म्हणजे आजचा पुण्याचा हा दिवस. महाराष्ट्राच्या शिक्षण आणि विकासात्मक गुणवत्ता वाढीसाठी आपण विशेष प्रयत्न करत आहात. 36 वर्षाच्या शैक्षणिक सेवेमध्ये अत्यंत सुंदर स्वच्छ शाळेमध्ये स्वच्छ शाळा या विभागामध्ये आपण 100% यश प्राप्त केलेलं आहे. आपण शासनाने आदर्श शिक्षक पुरस्काराने वेळोवेळी सन्मानित केले आहे. 36 वर्षाच्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही आपणास राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण शिक्षण गौरव पुरस्कार 2025 नी सन्मानित करीत आहोत. मान्यवरांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, पुरस्कारार्थींच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण सहकार आदर्श माता पुरस्कार 2025 श्रीमती मादन लाला माने, मुक्काम पोस्ट हिवरे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. घरातील 18 विश्व दारिद्र्य मात्र 3ही मुलांचा अपार कष्टानं सांभाळ करेल. खऱ्या अर्थाने कुटुंब प्रमुख म्हणून आपण अशी यशस्वी बजावलेली भूमिका समाजासाठी एक आदर्शच आहे. आपली 3ही मुलं उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत असताना आम्हा सर्वांना या 3ही मुलांचा सार्थ अभिमान वाटतो आणि म्हणूनच आम्ही आपणास आदर्श माता पुरस्कार 2025 नी सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या आदर्श मातांच्यासाठी. यानंतर राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण उद्योग रत्न पुरस्कार 2025
पुरस्कारार्थी सन्माननीय राजेंद्र गंगाराम भोसले, मुक्काम पोस्ट नागपूर, तालुका कोरेगाव आणि संचालक टॉपलेस अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, सिलवासा, दादरा नगर हवेली, गुजरात. लहानपणीची गरिबी आणि दारिद्र्याचे चटके सोसून वयाच्या 12 वर्षी आपण वडिलांचं छत्र हरपलं तरीही मुंबई, कोल्हार, काजूपाड या भागात राहून अक्षरशः मित्रांच्या मदतीने चटणी भाकर खाऊन दुकानात इतरत्र काम करून आपण आपलं शिक्षण पूर्ण केले आणि खऱ्या अर्थाने आज टॉपलेस अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सिल्वास या कंपनीच्या संचालकपदी आपण रुजू आहात आणि अर्थातच आपण नागरी ग्रामविकास संस्थेचे संचालक आहात. त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. एकदा जोरदार काही उद्योगरत्न पुरस्कार 2025 पुरस्कारार्थी यांच्यासाठी राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण शिक्षण गौरव पुरस्कार 2025 सौभाग्यवती ज्योती दीपक शिंदे, मुक्काम पोस्ट पोतले, तालुका कराड. मुख्याध्यापका आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर कराड. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. बोर्डे येथील शिंदे जानुगडे कुटुंबियाच्या सहकार्याने आपण शैक्षणिक कार्यात गेली 28 वर्ष अविरतपणे काम करतात. BA, DED, BSc, MA पर्यंत शिक्षण पूर्ण करून आज आपण शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि आपल्यामुळं शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रामुळं आपल्याकडून हजारो सुशिक्षित पिढी घडताना आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो आणि म्हणूनच आम्ही आपला शिक्षण गौरव पुरस्कार 2025 मध्ये सन्मानित करीत आहोत. राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा कृषीरत्न पुरस्कार 2025 पुरस्कारार्थी माननीय शुभम संभाजी यादव, मुक्काम पोस्ट आती, संचालक भलरे हायटेक नर्सरी. आपले वडील संभाजी यादव आणि आई आशा यादव यांच्या अपार कष्टाने 1990 साली सुरू केलेल्या भलरे उद्योग समूहाचं आपण यशस्वीपणे धुरा आपल्या खांद्यावरती सांभाळत आहात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या या नावाचा गौरव आणि अर्थात भलरी रोपवाटिका हा ब्रँड आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवत आहात आणि म्हणूनच युवा कृषीरत्न पुरस्कार 2025 या पुरस्काराने आम्ही आपणास सन्मानित करतोय. राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण सामाजिक व सहकार रत्न पुरस्कार 2025 पुरस्कारार्थी सन्माननीय प्रमोद मदन देशमाने, वडील वेंकटेश्वर तालुका कराड, संस्थापक अध्यक्ष महात्मा बसवेश्वर सहकारी पतपेढी, सातारा जिल्ह्यातील वडील भिकेश्वर येथे सामान्य कुटुंबातील आपण प्रामाणिकपणा, जिद्द, सत्व आणि तत्व कधी आपण सोडलेले नाही. वडील भिकेश्वर येथील दत्तानाना प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना सामाजिक आणि सहकार क्षेत्रामध्ये आपण दिलेले योगदान निश्चितच समाजाशी खऱ्या अर्थाने समाजाला एक दिशा देणार आहे आणि म्हणून आजच्या चालू वर्षाच्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण सामाजिक व सहकार पुरस्कार 2025 ने आम्ही आपणास सन्मानित करतोय. यानंतर राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण आदर्श सरपंच पुरस्कार 2025 सन्माननीय संग्राम अधिकराव पवार, आदर्श सरपंच वहागाव, तालुका कराड. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्राचा ग्रामविकासाचा आयडॉल म्हणून वहागाव गाव संपूर्ण महाराष्ट्रातच परिचित करून उच्च शिक्षित तरुण असून सुद्धा समाजामध्ये राजकारणामध्ये समाजीकरण करता येतं याचा एक चालता बोलता आणि पूर्णवेळ समाजीकरण करत आपण राजकारणामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. मौजे वहागाव नगरी विकासात्मक घडवण्यासाठी आपण आपलं दिलेलं योगदान, निश्चितच या योगदानाबद्दल आम्ही आपणास आदर्श सरपंच पुरस्कार 2025 मी सन्मानित करीत आहोत. आपल्या समवेत आलेले ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी असतील तर त्या सर्वांना एकत्र निमंत्रित करूयात आणि आम्ही आपला सन्मान करतोय. अर्थात राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण आदर्श सरपंच पुरस्कार 2025 यांनी आम्ही आपणास सन्मानित करतोय. यानंतर राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण सहकार गुणवंत अधिकारी पुरस्कार 2025 पुरस्कारार्थी आहेत दत्तात्रय बबनराव पवार, बेलोर हल्ली, तालुका कराड आणि अर्थात विकास अधिकारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कराड तालुक्यातील बेलोर हल्ली गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील आपला जन्म. खऱ्या अर्थाने 1996 साली माजी मंत्री आदरणीय स्वर्गीय विलास काका पाटील यांच्या विशेष सहकार्य आपण सातारा जिल्ह्यामध्ये सेवेला रुजू झाला. लिपिक, कॅशियर, शाखा प्रमुख आणि सध्या विकास अधिकारी असा 28 वर्षाचा महाकाय प्रवास आपण अविरतपणे अखंडपणे बँक सेवेमध्ये समर्पित करत आहात. आपल्या या योगदानाबद्दल आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच राज्यस्तरीय सहकार गुणवंत अधिकारी पुरस्कार 2025 ने आम्ही आपल्याला सन्मानित करतोय. यानंतर राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण आरोग्य पत्रकारिता पुरस्कार 2025 सन्माननीय अविनाश किसनराव काशी, राहणार पुसेसावळी, तालुका खटाव. आरोग्य सेवेतील पत्रकारिता, आरोग्यविषयक जनजागृती, माहिती, शासनाच्या विविध आरोग्य योजना हजारो रुग्णांच्या पर्यंत पोहोचवली. 11 वर्षापासून आपण ही सेवा करत आहात. वैद्यकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत राहून आपण ग्रामीण भागातील दुर्बल, आर्थिक दुर्बल घटकांना रुग्णांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी निःशुल्कपणे काम करत आहात. आपल्या या सेवेखाली आम्ही आपणास आरोग्य पत्रकारिता पुरस्कार 2025 ने सन्मानित करतोय.
सन्मान्य संजयराव वाघ, पुण्याहून आलेले मान्यवर संजयजी वाघ साहेब. मित्र हो, कृपया उठू नका कुणी. आपल्या मान्यवरांचा सन्मान झाल्यानंतर आपण घरी जाण्याची अपेक्षा ठेवतात. मी विनंती करतो, उठू नका, माफ करा, कुणी उठू नका. राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण समाजरत्न पुरस्कार 2025 आणि पुरस्कारार्थी दीपालीताई सूर्यकांत खोत, राहणार वाणिज्यवाडी चौका कराड, अध्यक्षा लाडकी बहीण योजना कराड उत्तर विधानसभा. आपण सन्मानित करीत असताना सर्वसामान्य कुटुंबातील जे समाजसेवेचे व्रत अंगीकारून आपण प्रत्येक लाडक्या बहिणींना योग्य न्याय देण्यासाठी या योजनेची पाळंमुळ गावामध्ये पोहोचवण्यासाठी आपण कायमच अग्रस्थानी असतात आणि म्हणूनच आम्ही आपणास समाजरत्न पुरस्कार 2025 सन्मानित करतोय. राज्यस्तरीय आदर्श महिला सरपंच पुरस्कार 2025 आणि विजेत्या आहे मौजे आर्वी नगरीच्या लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती सविता विकास राऊत आणि त्यांच्या समवेत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मंचावरती येथील सातारा जिल्ह्यातील 7,000 लोकसंख्येच्या आर्वी हे गाव 2019 साली लोकनियुक्त सरपंच मध्ये आपण विराजमान झालात आणि आर्वी गावचा चेहरा बदलण्यासाठी तब्बल 50 कोटीपेक्षा जास्त अनुदान, शासकीय अनुदान उपलब्ध करून गावच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र मेहनत करत आहात आणि आपल्याला समर्थ साथ आहे की आपल्या समवेत असलेले सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, सर्व उपसरपंच, सर्व मान्यवरांचा आम्ही आपल्या सर्वांना सन्मानित करीत असताना आदर्श महिला सरपंच पुरस्कार 2025 सन्मानित करतोय सौभाग्यवती सविता विकास राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी. यानंतर राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण शिक्षक पुरस्कार 2025 विजेते आहेत अशोक राजाराम गुरव, कोयना वसाहत, कराड, सातारा. इकडे जावा, माग सर का गेली 7 वर्ष श्री समर्थ विद्यालय यशवंत या ठिकाणी शिक्षण सह्याद्री शिक्षण संस्थेच्या 29 वर्षाची अखंडपणे सेवा 36 वर्ष सेवेत आपण पूर्ण केली. गणित विषयाचे शिक्षक म्हणून आम्हा सर्वांना आपला साथ अभिमान आहे. गणित विषयाचे अध्यापन यामध्ये सहजतेने आणि गुणवत्तापूर्वक करत असल्यामुळे सातारा जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने आपल्याला सलग 6 वेळा पैकीच्या पैकी गणितचा सन्मान आपणास मिळालेला आहे आणि या निमित्ताने आम्ही आपणास सन्मानित करतोय. पुरस्कारार्थी अशोक राजाराम गुरव, राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण शिक्षण रत्न पुरस्कार 2025 कोयना वसाहत कराड. मान्यवरांना विनंती, आपण आपला सन्मान स्वीकारा. यानंतर राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण आदर्श पत्रकारिता पुरस्कार 2025 पुरस्कारार्थी दत्तात्रय कृष्ण गाडगे, राहणार कामेरी, तालुका जिल्हा सातारा. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मात्र पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेचं व्रत अंगीकारून लोकराज्य न्यूजच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करत असताना 2010 पासून पत्रकारितेस प्रारंभ करून दैनिक महासत्ता, दैनिक तरुण भारत, दैनिक पुढारी या दैनिक प्रभात या दैनिकामध्ये वार्ताहर म्हणून काम करत असताना सामाजिकतेचं भान राखत आपण लोकराज्य न्यूजचा गौरव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवत आहात आणि त्याबद्दलच आम्ही आपणास आदर्श पत्रकारिता पुरस्कार 2025 सन्मान करतोय. पत्रकार आणि पुरस्कारार्थी आहेत सन्मान्य दत्तात्रय कृष्ण गाडगे, राहणार कामेरी, तालुका जिल्हा सातारा. यानंतर महत्वाचा पुरस्कार, खरं तर ज्या व्यक्तीनं आज दोन्ही भूमिका पार पाडल्या असे दीपक साबळे सरांना आम्ही या वर्षीचा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट निवेदक पुरस्कार आम्ही जाहीर करतोय. तर मी साबळे सरांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार करावा. खरं तर साबळे सरांनी आज दोन्ही म्हणजे कर्तव्य सुद्धा पार केलं आणि पुरस्कार सुद्धा आहेत. तर साबळे सर, तुम्ही आमचा हा सन्मान स्वीकारावा असं विनंती करतो. खरं तर साबळे सरांनी संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत चांगलं वृत्त निवेदन आणि खूप चांगलं काम पिंपरी सारख्या गावामध्ये जन्म होऊन कोरेगाव तालुक्यातल्या पिंपरी साबळे सरांना हा सन्मान देताना मला विशेष आनंद होतोय. यानंतर महत्वाचा सन्मान, विशेष सन्मान आणि शेवटचा सन्मान तो म्हणजे नागझरी ग्रामविकास संस्थेला राज्यस्तरीय स्वच्छता दूत हा सन्मान देतो. मी सर्वांना विनंती करतो त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी समोर यावं. नागझरी ग्रामविकास संस्था नागझरी. नागझरी ग्रामविकास संस्थेचे सर्व पदाधिकारी मी आपल्या सर्वांना विनंती करतोय. रामचंद्र भटकरे मामा, ज्ञानदेव भोसले, नामदेवजी गुरव, देवासी भोसले, सुधीर भोसले, चंद्रकांत मोरे, शशिकांत भोसले, रामदास भोसले, प्रदीप्ती भोसले, अशोकराव भोसले, पंढरीनाथ भोसले, दत्तात्रय भोसले, सूर्यकांत भोसले, रामचंद्र कदम, योगेश भोसले, ज्ञानदेव कदम, तेजल भोसले, रवींद्र भोसले, पवन दीक्षित, सचिन भोसले, विजयराव भोसले, अशोकराव भोसले, प्रल्हाद भोसले,
आनंद भोसले, विलासराव भोसले ही सर्व मंडळी या सर्वांना विनंती करतोय, आपल्या सर्वांना मी विशेष सन्मानाने सन्मानित करत असतोय. विशेष पुरस्काराने आम्ही आपल्याला सन्मानित करतोय. या जोरदार टाळ्या सर्व मंडळी या सर्वांसाठी कौतुकाची बाब. गेली 100 आठवडे झाले ही मंडळी सकाळी खोरं फावडं आणि हातात झाडू घेऊन सकाळी 5:30 वाजता घराच्या आणि गावच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उभे राहतात. तिथपासून 8:30 वाजेपर्यंत ग्रामस्वच्छता करतात. अशी गेली 100 आठवडे ही मंडळी ग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून फोटोग्राफर दादांना विनंती करतो, फोटो घेतला. ग्रामस्वच्छतेचा संदेश अखंड देशाला देणारे महान संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण निश्चितपणे नागरिकांना स्वच्छ करत आहात. गेली 2 वर्षे ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे आपण सर्व मंडळी काम करत आहात. आपल्या गावासाठी दिलेल्या बहुमूल्याच्या योगदानाबद्दल आम्ही आपणास विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित करीत आहोत. सर्व पुरस्कारांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. वास्तविक आपला हा सन्मान सोहळा आपल्या सर्वांची ऊर्जा, आपल्या सर्वांची एनर्जी आणि आपल्या सर्वांची शक्ती वाढवत राहावी आणि आपल्यातून असंच समाजसेवेचं समाजकार्य घडत राहावं हीच एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि यानंतर मी आपल्या सर्वांचा अधिकचा वेळ न घेता आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी जागृती स्थानापन्न व्हा. कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती सुरेश बाबाजी, काही कार्यक्रम असल्यामुळं आत्ताच पुढे गेलेले आदरणीय मनोजरावजी घोरपडे, माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून राजाभाऊ माने, रामकृष्णजी वेताळ, प्रकाश पाटील, विकासजी भोसले, त्यांच्या पत्नी स्वातीताई, समारंभ झाल्यानंतर निघून जाण्याची वृत्ती असते. त्यामुळं शेवटचा वक्ता जो असतो त्याला सोशल तसा मीडिया असतो. सोशल वेगळं आणि सोशल तसा मीडिया. बसायच्या वस्तूंचा ऐकून जातो. खरं तर असं आहे की पूर्वी पुण्यावर असेल, पुण्यावर मीडिया म्हणजे काय? मी दिया, मी दिलं ते मीडिया. मग मी कोणाला देतो? पत्रकार म्हणून मी माझ्या संपादकाला देतो. संपादकतेचं मग काय करतो? मीडिया करतो आणि डिजिटल म्हणून डिया करतो. बी एकाचं, जमीन एकाची, पाणी एकाचं, वाढवतो एक जण, काढतो तिसरा, मोलतोय चौथा, वाढवतो 5वा. अशामुळं आदरणीय सुरेश बाबांनी जी कल्पना मांडली ती कुठेतरी आपल्याला निश्चितपणे, जसं आपण आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आला तर डाव्याच्या दत्ताचं मंदिर आहे. आपण स्कूटरवरती आहोत आणि स्कूटर असल्यामुळं तिथं सिग्नल लागला की आपण हात जोडतो आणि असं करतो. असं जर पायाच्या चपल्या काढता येत नाही तर सिग्नल जर गेला पुढं तर चपल्या तिथे राहतात. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला काही बंधनं पाळावी लागतात. काही गोष्टी झाकायच्या असतात, लपवायच्या नसतात. झाकणं हा पत्रकाराला गुणधर्म आहे. जी गोष्ट झाकल्यामुळे समाजामध्ये विघात काही होणार नाही ती झाकली पाहिजे. पण आता जे चाललेलं आहे झाकायला उघडं करून तुकडं करून फेकायचं. गेले कित्येक दिवस नवी एक घटना इथे ती 15-20 दिवस चालते. पोर्शे नावाच्या गाडीचा अपघात झाला पुण्यामध्ये. ते 2-3 आठवडे चाललं. बदलापूरला काहीतरी झालं ते पोरगं मारलं. ते 2-3 आठवडे चाललं.
बीडला कधी चाललंय ते रोजच्या रोजच चाललंय. आज दुपारी निकाल लागले ते आणखी 2-3 दिवस चालतील. कोण पडलं, कसं पडलं, का पडलं, कशातनं पडलं, आभाळातनं पडलं का नदीत पडलं, नक्की कळत नाही. आपण सर्वांना माझी विनंती आहे, ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला तुमच्यात काही आहे म्हणून तुम्ही इथं आहे. तुमच्यात काय नसतं ते काही नाही. साधी गोष्ट लक्षात घ्या, बाजारात जायचं आणि वांग्याची पाटी जड झाल्या तेव्हा आपण अण्णा तुला काय म्हणतो रामकृष्ण हरी. आता वांग्याला रामकृष्ण हरी म्हणून डोकं कारण आहे ना, पण रामकृष्ण हरी जा बाजारी लवकर ये घरी पैसे घेऊन. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर कुठे आहे, तो तुम्हाला सांभाळतो. जसं आदरणीय सुरेश बाबांकडे आपले आई वडील हे पहिले गुरु. शाळेत गेल्यानंतर ताई असो किंवा गुरुजी असो त्याला दुसरे गुरु. कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्रिन्सिपल आपले गुरु किंवा जे आपले शिक्षक ते आपले गुरु. पण आता AI नावाची वस्तू निघाली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. नुसतं टाकलं की सगळं येतं. कुठला, कधी, कवा, कसा, काय केले, काय केलं नाही, कुठं सापडला होता, कुठं गावला होता, कुठं धरला होता, कुठं मारला होता. यामुळं समाजाची नीतिमत्ता खालावत चाललेली आहे. सायबरचे गुन्हे 351 कोटी रुपयांची आज सकाळपर्यंतची बेरीज आहे महाराष्ट्रात. तुम्ही बँकेत जाताय आणि कुठं काही काढून लावतो ते कोणतरी बघताय आणि गेले. मला परवा मीना जोशी नावाच्या मुलीचा पुण्यावर फोन आला. माझ्या नावाने 1,61,000 रुपये मिळले. फोन दिल्लीत आला. आता मी पुण्याला काय करतो, मी तिला परत फोन करायला दिघी का, तर मी दिघीला आणि माझा नवरा पिंपरीच्या कामात आहे. त्या पिंपरीची तक्रार तुम्हाला सांगितली तर तू फौजदार ऐकत. त्या फौजदाराने फोन केला. तू म्हणलं साहेब काय काळजी करू नका, तिला उद्या सकाळी बोलवतो. तिचं काम झालं. आता काही ना काही करून माणसाला आधार लागतोय, आपल्या कारणाचा आधार. फोटो बहिणीचा पैसे आपल्या लाडकी बहीण आणि दोडका भाऊ हे चाललंय. विकास याच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन मी केलं. एशियन कॉलेज समोर जी दुकानाची लाईन आहे, विकास खाली उभा, मी वर उभा आणि यशवंत नगरी पक्षाचं पहिलं पान आम्ही दोघांनी दिलं. तिथपासून सतत त्याला मदत करणं. आणि नागरिकांना छोट्या गावातला एक मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा एका नव्या क्षेत्रात जातोय, काहीतरी करू इच्छितोय म्हणून जवळजवळ प्रत्येक समारंभाला मी आहे. त्याचा मी काढून टाकायचा. झाड वाढतं आणि आपण त्या झाडाला कधीतरी काहीतरी पाणी घातलं आहे, कधीतरी तिथे साफसफाई केलेली आहे. हे आपलं म्हणण्यात मजा असते. आणि म्हणून आपण घरी गेल्यानंतर ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्राला आणखी अनुकूल असं काय तुम्हाला करता येईल ते करा, जेणेकरून आज तुमचा सत्कार विकासने केला आहे. या विकासातून तुमच्या हाताला यश मिळालं पाहिजे. कारण यशवंत कधी आहे, विकास आणि यश एकत्र आहे. आणि मराठी म्हण आहे, पडतील स्वाती तर फिरतील मुकुल पडल स्वाती तर फिरतील माणिक मोती. विकास आणि स्वाती यशवंत किंवा त्यांच्या हातून माणिक मोती पडले, त्यातले काही माणिक आणि काही मोती तुम्हाला मिळाले, आणखी मिळावे
अशी पांडुरंगाची प्रार्थना करतो. आज मागे एकादशी आहे. हा एक योग आहे. जे आहे ते चंद्र बघायला अर्पण. डोकं ठेवायचं असलं तर पायावर ठेवावं, हात लागू द्यावे आणि पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यावा. विकास 20 वर्ष हा मोठा काळ आहे तसा. तरी पण यापेक्षाही या क्षेत्रामध्ये नवनवीन जे प्रकार आहेत ते शिकून घ्या. 2,62,00,000 इथपर्यंत तुमची प्रेक्षक संख्या असेल तर लवकरात लवकर ती 5 कोटी जावी अशी अपेक्षा करूया. संपूर्ण यशवंतनगरीच्या टीमनं गेले 2 तास चालले कार्यक्रम उत्तम रीतीने केला. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपल्याला जीवनामध्ये यश लाभावं. माझा होऊ घातलेल्या वाढदिवसानिमित्त आठवणीने आपण सत्कार केला. आपलं ऋण मी मान्य करतो आणि आपल्या आशीर्वादानं समाजसेवेची काही कामं करता आली तर ते पण मला पांडुरंग द्यावं अशी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेबांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मंडळी. आपण हा व्याप जे आपल्या खंडाईचे केलेलं आहे ते संपादक यानंतर या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी विकासजी भोसले यांच्या सूचना. आज यशवंत नगरीच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या सर्व उपस्थित मान्यवर, पुरस्कार विजेते व सर्व निमंत्रितांचे मनपूर्वक आभार मानते. विशेषतः आमच्या यशवंत नगरीचे आधारस्तंभ मार्गदर्शक सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल अजिंक्य खासदार श्रीनिवास पाटील साहेब, याचबरोबर मुंबईहून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वरिष्ठ संपादक व राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे अध्यक्ष माननीय राजा माने साहेब, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश बाबा भोसले, कराड उत्तर मतदार विधानसभाचे आमदार मनोजागा घोरपडे, भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ साहेब यांच्यासह विशेषतः या कार्यक्रमाचे प्रायोजक कृष्णकमल ज्वेलर्स व नंदिनी टेक्सटाईल कराड या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी वेळात वेळ काढून येथे उपस्थित राहिला यासाठी सर्वांचे मी यशवंत नगरीच्या वतीने आभार मानते. आजचा कार्यक्रम इथे समाप्त झाल्याचे घोषित करते. एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी या ठिकाणी होत होतात. त्याचबरोबर यानंतर नागझरी ग्रामविकास संस्था नागझरी सर्व सदस्य या ठिकाणी त्यांचा ग्रुप फोटो साहेबांबरोबर होईल. नागझरी ग्रामविकास संस्था नागझरी राजाराम भोसले, नानासो भोसले, प्रकाश गोडसे, शंकर भोसले, एकनाथ साठे, संतोष भोसले, भगवान